आता ह्याच्यामध्ये हा टॉपिक काय बघा, मी जरा थोडं पुढे गेलो होतो आपण काल, पण लिंक लावण्याकरता थोडं जरा पहिल्यापासून सांगतो की सेक्शन 49(5)A सांगितलं आहे. सेक्शन 49(5) जो आहे तो हे सांगतो की मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ IGST क्रेडिट, कशा प्रकारे तुम्ही क्रेडिट घ्याल. सबसेक्शन 5 जो आहे, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ IGST. कशा प्रकारे तुम्ही याचं क्रेडिट घ्यायचं IGSTचं. हे तुमच्याकडे इनपुट टॅक्समध्ये IGST आहे, आउटपुटमध्ये पण IGST आहे. तर IGST पहिले IGSTने पे करून घ्या. जर तरी पण क्रेडिट शिल्लक राहिलं IGSTमध्ये तर मग तुम्ही CGST करता वापरू शकता. नंतर मग पेमेंट ऑफ AGST करू शकता. दुसरं पुढे बघितलं आपण, CGST असेल CGST करता वापरा, मग IGST करता वापरा. CGST आणि XGST एकमेकांशी क्रॉस युटिलायझेशन होत नाही. मग AGST बघितलं, यामध्ये AGST ना पहिले AGST पे करा, मग IGST. AGSTमधनं CGSTचं पेमेंट होत नाही. आणि यामध्ये आपण एक पॉईंट बघितला की प्रोव्हाइडेड दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स only where the balance of the input tax credit on account of central tax is not available for payment of integrated tax. आता जर तुमच्याकडे IGST पे करण्यासाठी CGST असेल तर CGST पहिले यूज करा. CGST असेल तर AGST यूज करायचा नाही. सेम UTGST करायचं असंच आहे. इथपर्यंत आपण आलो होतो काल, बरोबर आहे. आणि 49 नंतर 49A आणि 49B का अमेंड केले गेले, तर IGST वापरला जात नव्हता, IGSTचा यूज होत नव्हता. आता IGST एक्झॉस्ट होण्याकरता अशा प्रकारे नवीन यामध्ये अमेंडमेंट अशी करण्यात आली की 49मध्ये काही सांगितलेलं असो, notwithstanding anything contained in section 49, the input tax credit on account of central tax, state tax or union territory tax shall be utilized towards payment of integrated tax. Central tax, state tax or union territory tax, as the case may be, only after the input tax credit available on account of integrated tax has first been utilized fully towards such payment. आता वरती सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे सपोज CGSTची लायबिलिटी असेल, लायबिलिटी CGSTची असेल आणि तुमच्याकडे क्रेडिट IGST पण आहे आणि CGST पण आहे, तर नॉर्मली काय केलं जायचं, IGSTचा उपयोग व्हायचा नाही आणि CGST करता सेटअप करायला वापरायचे. आणि असं सांगितलं आहे की IGST आहे तर IGST पहिले वापरा आणि CGST करता वापरा, IGST करता वापरा पहिले, मग CGST करता वापरा, AGST करता वापरा. IGST संपला पाहिजे. आणि जर IGST शिल्लक नसेल तर मग तुम्ही CGSTमध्ये वापरा, पण IGST पहिले संपला पाहिजे. Section 49, notwithstanding anything contained in this chapter and subject to provision of section 49(5)E. आता आपण वरती बघितलं ना, 5E काय सांगितलं, 5(1) काय सांगितलं की CGSTमध्ये CGST वापरा, AGSTमध्ये AGST वापरा, पण इथे सांगितलं की IGST पहिले वापरा.
द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल प्रिस्क्राईब रूल 88A ऑर्डर अँड मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स. आता कशा प्रकारे तो युटिलाइज करायचा याच्याकरता रूल 88 आहे. आणि आपण इथपर्यंत काल आलो होतो आणि मी थांबवलं होतं 88. आणि खाली बघा खाली एक्झाम्पल होतं. येस, खाली मी एक्झाम्पल एक सुरू केलं होतं. बरोबर ना, एवढं ऑप्शन 1पर्यंत मी आलो होतो. ऑप्शन 1मध्ये बघा काय दिलं आहे. ऑप्शन 1मध्ये काय दिलं आहे. आता बघा इकडे की लायबिलिटी किती आहे. लायबिलिटी हा लायबिलिटी कॉलम आहे. इथे इनपुट टॅक्स क्रेडिट किती हे दिलं आहे. लायबिलिटी किती आहे 1600 आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1700. म्हणजे 100 रुपीज काय राहतील बाकी राहतील. 100 रुपीज बाकी राहतील. आता ह्या 1000मधनं IGST 1000 वापरल्यावरती 300 रुपये उरतील. IGSTमध्ये 300 रुपये उरतील ना. ह्या 300 रुपयामध्ये IGST काय करतो की ह्या सेंट्रलच्या 300 रुपये आहेत त्या ह्या 300 रुपयामधनं 200 रुपये सेंट्रल टॅक्ससाठी वापरले. IGST 1000 लायबिलिटी आहे. डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ IGST ह्या 1300मधले 1000 वापरले गेले. मग ह्याच्या ह्या 300मधनं 200 वापरले डिस्चार्ज ऑफ सेंट्रल टॅक्स. आता सेंट्रल टॅक्सची लायबिलिटी किती होती 300 होती आणि 200 वापरले गेले IGSTमधनं. म्हणजे त्याला 100च लागतील ना. आता 300साठी 100 लागतील. मग 100 डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ 200 100 यूज केले गेले. मग CGST 100 उरतील. CGSTमध्ये 100 राहतील कारण त्याला 100च कमी पडत होते. ह्या 300मधनं 200 दिले IGSTमधनं आणि ह्या 200मधून 100 दिले. हे 300 कंप्लीट झाले. त्यामुळे सेंट्रलमध्ये 100 उरतात. बघा पहिला टॅक्स कुठला आहे IGST. त्यामध्ये IGSTमध्ये 1000 ह्या 1300मधनं घेतल्यावरती 300 उरतील. म्हणजे IGST लायबिलिटी पूर्ण झाली. हे पूर्ण झाले 1000 भरले गेले. दुसरं सेंट्रल टॅक्स 300. या 300मध्ये IGSTमधनं बघा IGSTमधनं 200 घेतले आणि 100 घेतले सेंट्रलमधनं. मग त्यामध्ये 100 सेंट्रल टॅक्स उरतात. आणि बाकी काय AGSTमध्ये 300 आहे. त्यामध्ये 100 दिले IGST आणि 200 त्याचे होते ते वापरले गेले. स्टेटमध्ये काही उरणार नाही. स्टेटची 300 लायबिलिटी दिली गेली. बघा इथे ॲन्सर कसं आहे 1600 लायबिलिटी आहे आणि 1700 काय इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. 100 कोणाचे उरतील तर 100 सेंट्रल टॅक्सचे उरतील कारण सेंट्रल टॅक्समधनं 100च वापरले गेले. IGSTमधनं 200 इथे दिले गेले. हा एक ऑप्शन झाला. दुसऱ्या ऑप्शनमध्ये असं होऊ शकतं ऑप्शन 2मध्ये 100च दिले IGSTमधनं 100 दिले. बघा इकडे AGSTला हे 300 आहेत सेंट्रलमध्ये आणि त्याकडे इनपुट 200. मग त्याला 100 कमी पडतात. IGSTमधून त्याला 100च दिले. जर का 200 जो आपले वापरेल याच्याकडे काही उरणार नाही. सेंट्रलमध्ये काही उरणार नाही. आणि मग त्याचप्रमाणे स्टेटमध्ये 200 वापरले IGSTमधनं 100 उरतील. तिसरा ऑप्शन काय असू शकतो. सर पूर्ण एकच CGSTमध्ये पूर्ण 300 रुपये पण भरू शकतो ना आपण IGSTचे आणि पूर्ण CGST उरेल का. तसे असू शकतं. IGST संपवायचं आहे आणि समजा तुम्ही इक्वली वापरलं की दोघांनाही तसंही करू शकता. दोघांची 50-50 राहतील. इथे उद्देश काय आहे
ITC ऑफ IGST टू बी कम्प्लिटली एक्झॉस्टेड मॅन्डेटरली. IGST संपला पाहिजे. IGST संपल्यानंतर तुमचा CGST उरत असेल, AGST उरत असेल तर चालेल, तो उरणारच आहे. कारण की IGST जास्त आहे आणि CGST आणि AGST तुम्हाला जी गरज लागते ती तुम्ही IGSTमधनं भागवताय, त्यामुळे कुठे ना कुठे CGST आणि AGST शिल्लक राहील. हा नियम, हे अमेंडमेंट करण्याचा उद्देशच हा होता की IGSTचा त्यांना हिशोब करायचा आहे, तो हिशोब संपवायचा आहे, त्यामुळे IGSTचं युटिलायझेशन व्हायला पाहिजे. All liabilities of a taxable person under CGST Act shall be recorded and maintained in an electronic liability register in such manner as may be prescribed. 3 लेजर आपण बघितले आपल्याकडे. क्रेडिट लेजर आहे, कॅश लेजर आहे, क्रेडिट लेजर आहे, असं लायबिलिटी लेजर आहे. आता ह्या लायबिलिटी लेजरमध्ये कशा प्रकारे लायबिलिटी डिस्चार्ज करायची हे दिले. समजा तुमच्याकडे अगोदरच्या पिरियडमधला टॅक्स भरायचा आहे, अगोदरच्या पिरियडमधला काय टॅक्स ड्यू आहे. समजा आता हा सप्टेंबर महिना आहे, ऑगस्टचा टॅक्स आता भरणार आहोत, पण ऑगस्टच्या अगोदर मे जूनचा टॅक्स बाकी आहे. तर तुम्ही मे जूनचा पहिले भराल का ऑगस्टचा पहिले भराल? मे जून जुलै बाकी आहे, ऑगस्टचाही बाकी आहे. तर आत्ता आपण म्हणूया की चला ऑगस्टचा टॅक्स बाकी आहे ना, तो भरूया आणि बाकी मग मे जून जुलै नंतर भरू, असं चालेल का? Every taxable person shall discharge his tax and other dues under CGST Act or the rules made thereunder in the following order, namely कशा प्रकारे ड्यूज पे करा हे दिले. सेल्फ असेस टॅक्स अँड अदर ड्यूज रिलेटेड टू रिटर्न ऑफ प्रिव्हियस टॅक्स पिरियड. पहिल्यांदा प्रिव्हियस टॅक्स पिरियडची भरा. सेल्फ असेस टॅक्स अँड अदर ड्यूज रिलेटेड टू द रिटर्न ऑफ करंट पिरियड, मग करंट पिरियडची भरा. त्यानंतर एनी अदर अमाऊंट पेएबल, अगोदर तुम्ही रिटर्न फाईल केला आहे त्या संदर्भामध्ये ॲज पर सेक्शन 73 किंवा 74 गव्हर्नमेंटनी काय डिमांड रेज केलं आहे किंवा काय डिमांड फिक्स केलं आहे, काय डिमांड डिटरमाइन केलं आहे, तर ते जी अमाऊंट द्यायची आहे ती नंतर द्या. बघा 3 ऑप्शन आहेत. ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑफ टॅक्सेबल पर्सन. पहिल्यांदा ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड, जे रेग्युलर आपण रिटर्न करतो ते आपलं अगोदरच्या महिन्याचं बाकी असेल प्रिव्हियस पिरियडचं तर ते पहिले पूर्ण करा. त्यानंतर ऑल ड्यूज रिलेटेड टू करंट टॅक्स पिरियडचं मग भरा. आणि त्या व्यतिरिक्त काही अगोदर तुम्ही रिटर्न केलेत त्यात तुमचा चुकीचा ITC क्लेम झाला आहे, रिव्हर्सल करायला पाहिजे पण तो केलेला नाही आहे, लायबिलिटी चुकीची दाखवली गेली, त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटनी काही डिमांड रेज केलं आहे ॲज पर सेक्शन 73 किंवा 74. एक प्रिव्हियस पिरियडचं पेमेंट करायचं आहे, एक करंट पिरियडचं पेमेंट करायचं आहे, तिसरं काय डिमांड गव्हर्नमेंटनी आपल्याकडे केलं आहे ते पेमेंट करायचं आहे. तर पहिल्यांदा प्रिव्हियस पिरियडचं रिटर्न पूर्ण करा, मग करंट पिरियडचं आणि मग डिमांड वगैरे काय असेल ते पेमेंट नंतर करा. आपण जे विचार करतो ना कशा प्रकारे काय व्हायला पाहिजे हे कुठे ना कुठे सेक्शनमध्ये रूलमध्ये दिलेलं असलं पाहिजे. आपलं लॉजिक बरोबर आहे की अगोदरचं मागचंच केलेलं नाही आणि तुम्ही मागचं सोडून आताचं करताय, हे बरोबर नाही. मागचं पहिले झालं पाहिजे, पण तसं लॉमध्ये स्पेसिफिकली दिलेलं असलं पाहिजे. त्यामुळे ते आपण कुठे दिलं ते बघितलं. आता यामध्ये आता आपण बघितलं ना द डेट ऑफ क्रेडिट टू द अकाउंट ऑफ गव्हर्नमेंट इन द ऑथोराइज बँक, ज्या बँकेत तुम्ही पेमेंट करता, द डेट ऑफ क्रेडिट टू द अकाउंट ऑफ द गव्हर्नमेंट इन द ऑथोराइज बँक शॅल बी डीम टू बी द डेट ऑफ डिपॉझिट इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. ज्या दिवशी बँकेत पैसे जमा होतील त्या दिवशी ते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला पण जमा होतील. जे आपण टॅक्स ड्यूज म्हणतो, द एक्सप्रेशन टॅक्स ड्यूज मीन्स द टॅक्स पेएबल अंडर CGST ॲक्ट डज नॉट इन्क्लूड इंटरेस्ट, फी अँड अदर ड्यूजमध्ये ते येणार. अदर ड्यूज मीन्स इंटरेस्ट, पेनल्टी, फी or any other amount payable under CGST Act or the rules made thereunder. आपल्याकडे 3 लेजर आहेत. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आहे, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजर आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये अमाऊंट कुठनं येते?
इट विल रिफ्लेक्ट ऑल डिपॉझिट्स मेड इन कॅश. जे बँकेमध्ये कॅश पेमेंट केलं जाईल ते कॅश लेजरला येईल. अँड TDS TCS मेड ऑन अकाउंट ऑफ द टॅक्स पेअर. TDS डिडक्ट केला जाईल, TCS कलेक्ट केला जाईल, तो कॅश लेजरला येईल. दिस लेजर कॅन बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज और एनी अदर अमाऊंट ऑन अकाउंट ऑफ GST. जी अमाऊंट तुम्ही कॅशने पे केली आहे त्यासाठी ती कॅश तुम्ही इंटरेस्ट किंवा दुसरं कुठलेही ड्यूज पे करण्याला वापरू शकता. पण जी क्रेडिट लेजर लागलेली अमाऊंट आहे इट विल रिफ्लेक्ट इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन मंथली रिटर्न. आपण जे क्रेडिट घेतो ते मंथली रिटर्नमध्ये जे क्रेडिट क्लेम करतो ते कुठे ट्रान्सफर होतं? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. द क्रेडिट इन दिस लेजर कॅन बी यूज टू मेक पेमेंट ऑफ ओनली टॅक्स, आउटपुट टॅक्स अँड नॉट अदर अमाऊंट सच ॲज इंटरेस्ट, पेनल्टी, फीज. हे क्रेडिटमधनं पे करता येत नाही. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटीमध्ये काय असतं? इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये काय असेल? इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर विल रिफ्लेक्ट द टोटल टॅक्स लायबिलिटी ऑफ अ टॅक्स पेअर आफ्टर नेटिंग फॉर द पर्टिक्युलर मंथ. आता पुढचं सेक्शन आहे सेक्शन 50मध्ये जर उशिरा आपण पेमेंट करतो, रिटर्न फाईल उशिरा करतो तर मग इंटरेस्ट भरावा लागतो. आता एक डेट दिली आपल्याला, ड्यू डेट दिली आहे, त्या ड्यू डेट नंतर जर पेमेंट केलं तर इंटरेस्ट भरायला लागेल. एव्हरी पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ CGST ॲक्ट or the rules made thereunder but fails to pay the tax or any part thereof to the government within the period prescribed. म्हणजे 20 तारीख आहे हे आपण रूलमध्ये दिलेले की 20 तारखेला पेमेंट करायचं आहे. shall for the period for which the tax or any part of remains unpaid. काही टॅक्स तुमचा पेमेंट करायचा राहून जातो unpaid, pay on his own interest ॲट सच रेट नॉट एक्सिडिंग 18%. आता ह्याच्यावरती इंटरेस्ट किती लागेल? तो 18%पेक्षा जास्त लागणार नाही. ड्यू डेटप्रमाणे पेमेंट झालं नाही, उशिरा पेमेंट झालं किंवा शॉर्ट पेमेंट झालं, काही अमाऊंट अनपेड राहिली तर त्याच्यावरती इंटरेस्ट लागतो. आता इथे कुठल्या प्रकारची अमाऊंट आहे? जो पिरियड प्रिस्क्राईब केला आहे त्या पिरियडला shall for the period for which the tax or any part thereof remains unpaid pay on his own interest on his own unpaid pay on his own interest at such rate. आता किती रेट असेल? हा रेट जेव्हा लॉ बनवला, सेक्शन बनवला ते एवढं सांगितलं की 18%हून जास्त इंटरेस्ट घेतला जाणार नाही. पण किती इंटरेस्ट घेतला जाईल हे नोटिफाय करू, हे नोटिफाय केलं जाईल. मग गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं आणि त्यामध्ये जो रेट जो आहे तो 18%च नोटिफाय केला. 18%, मॅक्झिमम 18%च इंटरेस्ट घेऊ शकतात जर रिटर्न उशिरा केलं तर. नाही ते सांगतो तुम्हाला पुढे कसं आहे. तुम्हाला सांगतो कशावरती इंटरेस्ट काढायचा, पुढे एक्झाम्पल घेईन मी. ठीक आहे. प्रोव्हाइडेड दॅट द इंटरेस्ट ऑन टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाईज मेड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड and declare in the return for the said period furnished after the due date in accordance with the provision of section 39. दुसरं असं आहे, दुसरं बघा काय, जो इंटरेस्ट आहे द इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1 shall be calculated in such manner as may be prescribed from the day succeeding the day on which such tax was due to be paid. जी ड्यू डेट होती तिथपासून ते तुम्ही ज्या डेटला ते पेमेंट कराल तेवढ्या दिवसाचा इंटरेस्ट भरायला लागेल. अ टॅक्सेबल पर्सन, दुसरं बघा आहे, अ टॅक्सेबल पर्सन हू मेक्स ॲन अनड्यू ऑर एक्सेस क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. रिटर्न फाईल केलं, एक कसं होतं, एक रिटर्न फाईल लेट केलं जातं. रिटर्न फाईल लेट केलं तर जेवढे दिवस आपण फाईल लेट करू तेवढ्या अमाऊंटवरती जी अमाऊंट भरायची आहे. आता कुठली अमाऊंट? एक लायबिलिटीची अमाऊंट असते, दुसरी लायबिलिटीमधनं इनपुट टॅक्स क्रेडिट युटिलाइज केल्यानंतर जी अमाऊंट उरते ती अमाऊंट असते. या दोन अमाऊंट आहेत.
आता बघा पुढे, आय टी सी चुकीचा क्लेम केला किंवा लायबिलिटी ही कमी करून दाखवली. एक्सेस क्लेम किंवा लायबिलिटी जी आहे ती कमी करून दाखवली. समजा माझ्याकडे 5 इनवॉइस होते, त्याच्यावर जे मी टॅक्स कलेक्ट केला आहे 5 इनवॉइसवरती, आणि त्यातल्या 4च इनवॉइसचा मी हिशोब केला, एक इनवॉइस मला दाखवायचा राहून गेला. मग तो इनवॉइस मी जेव्हा पुढच्या महिन्यात दाखवीन तेव्हा त्या इनवॉइसच्या अमाऊंटवरती मला 24% टॅक्स द्यायला लागेल. 24% किंवा मला 4 इनवॉइसचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम घ्यायचा होता, ती अमाऊंट माझी चुकली, मी जास्त अमाऊंट क्लेम घेतला गेला. मग पुढच्या महिन्यात ज्यावेळेस मी जेवढा क्लेम घेतला आहे तो मी रिव्हर्स करीन तेव्हा त्याच्यावरती मला 24% इंटरेस्ट द्यायला लागेल. एक काय दिलं आहे, अ टॅक्सेबल पर्सन हू मेक्स ॲन अंडू ऑर एक्सेस क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर सेक्शन 4210 or undo or excess reduction in output tax liability under section 4310 shall pay interest on such undo or excess claim or on such undo or excess reduction as the case may be at such rate not exceeding 24%. मी 4 इनवॉइस दाखवायला पाहिजे होते, 3च दाखवले. मग एक इनवॉइस दाखवायचा राहिला, त्याच्यावर मला मी या पुढच्या महिन्यात दाखवीन किंवा जेव्हा कधी दाखवीन तेव्हा तेवढ्या दिवसासाठी मला 24% इंटरेस्ट द्यावं लागेल. तर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर होईल की ABC लिमिटेड नीड्स टू पे द GST ऑफ ₹10 lakh ऑन और बिफोर 20th May. ड्यू डेट काय होती? 20th May. पे कधी केले? हाऊएवर इट ओनली मॅनेजेस टू पे द टॅक्स ऑन 20th June. आता 20th May पासून 20th June पर्यंत, आता मेचा महिना असतो 31 दिवसाचा, बरोबर आहे? म्हणजे 20 तारखेनंतर 11 दिवस आले, 11 + 20 31 दिवस झाले, बरोबर आहे? रिटर्न फाईलच उशिरा केलं. टू कॅल्क्युलेट द करेक्ट इंटरेस्ट वी नीड द फॉलोइंग इंटरेस्ट रेट 18% ॲज पर सेक्शन 50. नंबर ऑफ डेज डिफॉल्ट 31 days. वी शॅल नॉट काउंट 20th May. 20 मे विचारत नका घेऊ, कारण 20 मे ही लास्ट डेट होती. 21 मे पासनं आज पे करतो आहे, आजचा दिवस ते काउंट करायचा. अशा प्रकारे नंबर ऑफ डेज डिफॉल्ट 31 days. वी शॅल नॉट काउंट 20th May. 20th May सोडून 21 मे ते 20 जून 31 दिवस होतात. आउटस्टँडिंग टॅक्स किती आहे? 10 लाख. मग इथे 10 लाख इंटू 18% इंटू 31 days आहे, डिवाइड बाय 365. 18% इंटरेस्ट हा 365 दिवसाकरता आहे, आणि लेट किती करतो आहे? 31 दिवस. मग 31 दिवसाकरता किती? 10 लाखावरती 18%, 10 लाखावरती 18% काढले तर किती येतील? 1,80,000. 1,80,000 टॅक्स नाही आहे. 31 दिवसाकरता किती लागेल? ती अमाऊंट येते 15,287. कन्फ्युजन आहे? इंटरेस्ट हा वर्षभराकरता असतो, वर्षाला इंटरेस्ट 18% लागेल. म्हणजे 365 दिवसासाठी 18% इंटरेस्ट आहे. तुम्ही 31 दिवस लेट करता तर 31 दिवसावरतीच 18%चा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जाईल. जेवढे दिवस तुम्हाला ड्यू डेट किती होती? 20 मे होती. आता ज्यावेळेस 20 मे ही डेट आहे, ड्यू डेट आहे, त्याची लायबिलिटी ज्यावेळेस तुम्ही पे करता 20 मेची, सपोज 4 ऑगस्टला पेमेंट केलं तर 20 मे ते 4 ऑगस्ट दिवस किती होतात तेवढे मोजायचे. ड्यू डेट एकदा तुमची 20 मिस झाली, आता समजा 20 तारखेला मला 3B भरायचं आहे, मी 20ला नाही भरला, आता ऑगस्टला 3B भरायचा आहे तुम्हाला, 20 सप्टेंबर आहे, 20 सप्टेंबर तर मी 25 सप्टेंबरला भरेन. माझ्याकडे पैसे नाही आहेत 3B पेमेंट करायला, म्हणून मी फाईल नाही करत आहे. पैसे आले का मी फाईल करीन. 20 इथे 20 मे नंतर 20 जूनलाच करू शकतो असं काय नाही आहे.
असं काय नाही आहे. तुम्ही 20 मेला करायचं होतं, त्याच्या अगोदर केलं असतं तर इंटरेस्ट लागला नसता. आता 20 मे नंतर 21 मेला केलं, मला इंटरेस्ट लागला 1 दिवसाचा. एक दिवसाचा. मी 22 मेला गेलं, इंटरेस्ट लागेल 2 दिवसाचा. मी 25 मेला गेलं, इंटरेस्ट लागला 5 दिवसाचा. वीस तारीख लास्ट डेट असते. ड्यू डेट म्हणजे लास्ट डेट आहे ती. आणि त्याच्या त्या अगोदर महिन्याचा टोटल जो टॅक्स असेल, जीएसटी असेल, त्याच्यावर आपल्याला 18% हां तुम्हाला दाखवतो बघा पुढे इथे बघा एक्झाम्पल. तर मंथ जुलैमध्ये आउटपुट जी एस टी किती आहे 1,00,000. इनपुट आहे 80,000. जी एस टी पेबल किती आहे 20,000. 20,000वरच इंटरेस्ट काढायचा. मी रिटर्न जेव्हा कधी फाईल केलं असतं, गव्हर्नमेंटला क्रेडिटचे पैसे मिळालेलेच आहेत ना, कॅशचेच पैसे मिळत नाही आहे. मग जेवढे कॅशचे पैसे मला द्यायचे आहेत आणि जर संपूर्ण माझं क्रेडिट असेल तर मग इंटरेस्टचाही काय प्रश्न येत नाही. जे लेट केलं तर मग पर डे समजा 50 रुपये लेट फी आहे, मग ती मला द्यायला लागेल. एक इंटरेस्ट असतो, दुसरं लेट फीज असते. आता ज्यावेळेस अमाऊंट भरायला आहे, कॅश भरायची आहे, मग जेवढी कॅश भरायची आहे त्याच्यावरती इंटरेस्ट लागेल. हे सेक्शन 49-50 होतं, 2 सेक्शन होते. आता आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचं आहे. सेक्शन 16 झाला, 17 झाला, आता आपल्याला 18 घ्यायचं आहे. सेक्शन 18 अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट इन स्पेशल सर्कमस्टन्सेस. आता हे तुमच्या रुटीन कामाचं नाही आहे. रुटीन कामाचे सेक्शन 2च होते, एक 16 आणि दुसरा 17, आणि मग त्याला कनेक्टिंग सेक्शन 49 आणि 50. सेक्शन 18 कशा करताय बघा. आता स्पेशल सिच्युएशन काय असू शकते, स्पेशल सिच्युएशन काय असू शकते. एखादा व्यक्ती आहे, तो जोपर्यंत लायबल होत नाही रजिस्ट्रेशनसाठी तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेणार नाही. तो लायबल कधी होतो, ॲज पर सेक्शन 22 सबसेक्शन 1 प्रमाणे तो लायबल होतो ज्यावेळेस त्याचा टर्नओव्हर लिमिट एक्सीड करेल. ते एक्सीड झालं 40 लाख, 20 लाख किंवा 10 लाख, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता ह्या केसमध्ये त्याच्याकडे काही स्टॉक असेल, आणि अगोदर तो रजिस्टर नव्हता, तो तर रजिस्टर झाला आहे. मग आता तो ज्या स्टॉकवरती त्यांनी टॅक्स पे करून ते इनपुट्स घेतले, इनपुट सर्व्हिसेस घेतल्यात, कॅपिटल गुड्स घेतलेत. दुसरी गोष्ट, एखाद्या कंपोजिशन स्कीममध्ये होता, तो ऑप्टआउट त्यांनी केलं कंपोजिशन स्कीममधनं. त्यांनी कंपोजिशन स्कीममधनं ऑप्टआउट केलं आणि रेग्युलर स्कीममध्ये आला. तिसरं, एक्झाम्पशन टू द सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस इज विथड्रॉन. असे गुड्सचा सप्लाय तुम्ही करत होतात किंवा सर्व्हिसेस ज्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करायचा नव्हता, कारण त्यावरती एक्झाम्पशन होतं. गव्हर्नमेंटने ते आता टॅक्सेबल केलं, ते विड्रॉ केले एक्झाम्पशन, त्यामुळे त्या टॅक्स कलेक्ट करायचा आहे. आता जर मी टॅक्स कलेक्ट करत असेल आणि जर माझ्याकडे काही इनपुट्स आहेत, कॅपिटल गुड्स आहे, तर त्याचं मला क्रेडिट मिळणार की नाही मिळणार, मिळायला पाहिजे की नको. दुसरं, मर्जर, अमलगमेशन, सेल ऑफ बिझनेस. तिसरं, सेल ऑफ कॅपिटल ॲसेट. ह्या स्पेशल सर्कमस्टन्सेस आहेत ज्यामध्ये कशा प्रकारे क्रेडिट दिलं जातं, किंवा क्रेडिट जर घेतलं आहे तर ते रिव्हर्स पण केलं जाईल. समजा एखादा व्यक्ती टॅक्सेबल सप्लाय करतो आहे, त्यामुळे त्याकडे कॅपिटल गुड्स आहेत, त्याला त्याचं क्रेडिट दिलं आहे, आणि नंतर तो जो टॅक्सेबल सप्लाय करतो आहे, तसं इकडे एक्झाम्पशन विड्रॉ केलं, तसं तिकडे एक्झाम्पशन दिलं गेलं. आता कुठलाही टॅक्स कलेक्ट करायचा नाही आहे. आणि तुम्ही अगोदर ज्यावेळेस कॅपिटल ॲसेट घेतली, कॅपिटल ॲसेट तुम्ही घेतली त्यावेळेस तुम्ही काय केलं होतं, क्रेडिट क्लेम केलं होतं. आता यापुढे तो तुम्ही हिशोब केला असेल 60 महिन्याचा, 60 पार्ट केले असतील. आता पुढच्या प्रत्येक महिन्यामध्ये ते 60 पार्ट सगळं रिव्हर्सल होईल ना. एक्झाम्पल आणि टॅक्सेबल दोन्ही सप्लाय होते, किंवा टॅक्सेबल सप्लाय आहे तर संपूर्ण क्रेडिट घेतलं होतं, एक्झाम सप्लाय नाहीच आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे,
म्हणून संपूर्ण क्रेडिट घेतला होता, पण तो टॅक्सेबल सप्लाय एक्झाम झाला. आता सगळं क्रेडिट रिव्हर्स करायला लागेल की नाही? सर ते क्वार्टरली चेक करून मग करावं येस, लागेल. ते बरोबर आहे. तुम्हाला 60 महिन्यामध्ये सपोज तुमचे 10 महिने झाले की तुमचे समजा 16 महिने झाले, 16 महिन्यात क्वार्टर किती झाले? 4 क्वार्टर नाही 3 15 आणि पार्ट ऑफ मंथ म्हणजे तो पण क्वार्टर येईल, म्हणजे 6 क्वार्टर झाले. 6 क्वार्टर. मग 6 क्वार्टरप्रमाणे 5% एक क्वार्टर, 30% अमाऊंट जाईल, 70% अमाऊंट आहे ती, तेवढी अमाऊंट जी आहे तेवढा टॅक्स द्यायला लागेल. किती समजते का मी काय म्हणतोय? हो हो. बघा आता काय दिलं आहे. एक ह्यामध्ये 6 सेक्शन आहेत. सेक्शन 18मध्ये CGST ॲक्टमध्ये स्पेशल सर्कमस्टान्सेस म्हणून याला टॉपिकचं हे नाव आहे. याच्यामध्ये 6 सबसेक्शन आहेत. मी तुम्हाला थोडक्यामध्ये एका ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला कळून जाईल की यात काय नक्कीच लक्षात घ्यायचं आहे. इथे बघा ITC मिळेल कोणाला मिळेल? जो नवीन रजिस्ट्रेशन घेईल. काय कारण आहे? आयदर तो लायबल झाला सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे. 22 प्रमाणे जर टर्नओव्हर लिमिट एक्सीड झालं रजिस्ट्रेशन घेईल. 24 प्रमाणे समजा राज्याबाहेर सप्लाय केला, इंटरस्टेट सप्लाय केला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, तो रजिस्ट्रेशन घेईल. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्याच्याकडे जे इनपुट्स आहेत त्या इनपुट्सचं, फक्त इनपुट्सचं त्याला ITC क्रेडिट लेयरला ट्रान्सफर करता येईल. जो ITC आहे तो, त्याकडे जे स्टॉकमध्ये गुड्स आहेत, इनपुट्स आहेत, कॅपिटल गुड्स नाहीत, इनपुट सर्व्हिसेस नाहीत. दुसरं, एखाद्याने स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेतलं ॲज पर सेक्शन 25(3). रजिस्ट्रेशन तुम्ही लायबल झालाच म्हणून घ्या किंवा स्वइच्छेने घ्या. जर रजिस्ट्रेशन घेतलं तर इनपुट्सचं ITC मिळेल, कॅपिटल गुड्सचं मिळणार नाही, इनपुट सर्व्हिसेसचं मिळणार नाही. दुसरं, रजिस्टर पर्सन आहे तो एकदम सप्लाय करतो आहे म्हणून त्याला अगोदर इनपुटच क्रेडिट मिळालं नव्हतं, इनपुट सर्व्हिसेसचं मिळालं नव्हतं, इनपुटचं मिळालं नव्हतं, कॅपिटल गुड्सचं मिळालं नव्हतं. आता तो टॅक्सेबल सप्लाय करतो आहे. एकदम सप्लाय करत होता तो आता टॅक्सेबल सप्लाय करतो आहे. आता दुसरं, जो कंपोजिशन स्कीममध्ये होता त्यांनी कंपोजिशन स्कीममधनं रेग्युलर स्कीममध्ये आला, व्हॉट एव्हर द रिझन, काही कारणामुळे तो रेग्युलर स्कीममध्ये आला. या दोन्ही केसमध्ये, या 2 केसेसमध्ये ITC ऑफ इनपुट्स तसंच कॅपिटल गुड्स ह्या दोन्हीचं काय होईल? त्याला क्रेडिट मिळेल. खाली बघा ब्रॅकेटमध्ये दिलं आहे रिड्यूस अमाऊंट. जर का तुम्ही किती क्वार्टर यूज केले आहे असेट, तेवढ्या क्वार्टरचे पर क्वार्टर 5% लेस करायचे आणि मग बाकी एवढी अमाऊंट आहे. लाईफ किती आहे? 60 महिने. 60 महिन्यामध्ये क्वार्टर किती आहेत? 20 क्वार्टरमध्ये किती क्वार्टर यूज केले तेवढे % अमाऊंट लेस करायची आणि बाकीची अमाऊंट जेवढी आहे तेवढ्याचं कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळेल. मग त्याकरता रूल 40 प्रमाणे बघायला लागेल. आणि एक दुसरा एक फॉर्म असतो GST ITC 01, त्याच्यामध्ये तुमच्याकडे जो स्टॉक आहे त्याची इन्फॉर्मेशन त्यामध्ये द्यावी लागेल, याचं क्रेडिट पाहिजे आहे. हे 18(1) दिलं आहे. 18(2) काय दिलं आहे? 18(2) टाईम लिमिट दिलं आहे. तुम्ही ज्याचं जे इनपुट्स आहेत किंवा जे कॅपिटल गुड्स तुम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे ते 1 वर्षामध्ये घेतलेले असले पाहिजे. रजिस्ट्रेशन ज्या दिवशी होणार आहे त्याच्या 1 वर्षाच्या अगोदरचे काही इनवॉइस असतील त्याचं क्रेडिट मिळणार नाही. विदिन 12 मंथ आज रजिस्ट्रेशन घेतलं याच्या अगोदर तुम्ही 12 महिने मागे जा, त्या 12 महिन्यामधला जेवढा इनपुट्स आहेत तेवढाचं क्रेडिट मिळेल. 12 महिन्याच्या अगोदरचं 13 महिन्यातलं 14 महिन्यातलं आणखी मागचा स्टॉक असेल त्याचं क्रेडिट नाही मिळणार. इथे ITC अवेलमेंट आहे. ITC अवेलमेंट, ITC कधी मिळतो? तो पहिल्यांदा रजिस्टर नव्हता म्हणून त्याला इनपुटच क्रेडिट मिळत नव्हतं. तो रजिस्टर झाला, एक लायबल झाला म्हणून झाला, दुसरं व्हॉलंटरीली झाला, तिसरं एकदम सप्लाय करत होता आता टॅक्सेबल सप्लाय करायला लागला, किंवा एकदम सप्लायचं एक्झाम्पशन गव्हर्नमेंटने काढलं आणि टॅक्सेबल झालं ते प्रॉडक्ट. कंपोजिशन स्कीममधनं रेग्युलर स्कीममध्ये आला.
ह्या केसमध्ये अगोदर क्रेडिट घेतलं गेलं नव्हतं, कारण अगोदर क्रेडिट घेण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्याला आता अधिकार आहे, त्याला गव्हर्नमेंट अधिकार देतं. ठीक आहे, तुम्ही ज्यांना विकणार आहात, तुम्ही आउटपुटमध्ये टॅक्स कलेक्ट करणार आहात, तर इनपुटमध्ये तुम्ही जो टॅक्स दिला आहे, तुमच्याकडे जे गुड्स आहेत ते तुम्ही आम्हाला डिक्लेअर करा GST ITC 01मध्ये, आणि त्याचं आम्ही तुम्हाला क्रेडिट देऊ. दुसरं आता आहे ITC ट्रान्सफर होतो. ट्रान्सफर कसा होतो की ज्या वेळेस चेंज इन कॉन्स्टिट्यूशन, बिझनेस एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सेल केला किंवा बिझनेस मर्जर झालं, अमलगमेशन झालं, दोन कंपन्या एकत्र आल्या, डीमर्जर झालं, दोन कंपन्या वेगवेगळ्या झाल्या, तर ह्या केसमध्ये जर समजा ट्रान्सफर झालं, जो किंवा बिझनेस सेल केला, तर त्या बिझनेसचं जे क्रेडिट लेयरला क्रेडिट असेल, ते क्रेडिट जो तो बिझनेस टेक ओव्हर करतो त्याला ते क्रेडिट मिळतं. बघा कसं आहे, तुमचा एक बिझनेस आहे, तुम्हाला तो बिझनेस नाही करायचा. आता तुम्ही ज्यावेळेस तो बिझनेस सेल आउट कराल त्यावेळेस तुमचे जे क्रेडिटर आहेत ते माझे क्रेडिटर होतील, जे तुम्हाला लोन आहे ते माझं लोन होईल. जेव्हा एक त्या बिझनेसची एक अमाऊंट ठरवतो आपण की हा बिझनेस टेक ओव्हर करायचा आहे, तेव्हा त्याच्यामध्ये जी देणी घेणी सगळी विचारात घेऊन त्याची कॉस्ट ठरेल. तो जो बिझनेस आहे त्यामध्ये काय ॲसेट्स आहेत, त्याचे काय मार्केटला गुडविल आहे, रिप्युटेशन आहे, त्या बिझनेसमध्ये जे एम्प्लॉई कामाला आहेत त्यांचं काय होईल, तर जो ती कंपनी विकत घेईल तो यापुढे ते एम्प्लॉई त्याचे एम्प्लॉई होतील, मग त्याच्या परचेस ऑर्डर त्याच्या होतील, त्याच्या सेल ऑर्डर, ह्या सगळ्या लायबिलिटी आणि असेट्स सकट ती कंपनी टेक ओव्हर करणार ना. मग त्या कंपनीचा जर का इनपुट टॅक्स क्रेडिट लेयरला काही जमा आहे, मग गव्हर्नमेंटने तो क्रेडिट, जर का मी बिझनेस घेतो आहे तर मला ते क्रेडिट मिळायला पाहिजे ना. समजा एक 4-5 लाखाचा क्रेडिट आहे आणि तो बिझनेस टेक ओव्हर केला 2 करोडला, तर 5 लाखाचा क्रेडिट सोडून द्यायचा, नुकसान आहे ना. ऑलरेडी तेवढा टॅक्स त्या बिझनेसने पे केला आहे. आता तो बिझनेसचा ओनर चेंज झाला तर गव्हर्नमेंट काय सांगेल की बिझनेस ट्रान्सफर झाला, दुसऱ्याने टेक ओव्हर केला, तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. मी रजिस्ट्रेशन घेईन, मी रजिस्ट्रेशन घेणारच आहे, पण मग अगोदरचा जो नंबर होता ज्या बिझनेसचा, तो बिझनेस मी टेक ओव्हर केला तर तिथली अमाऊंट माझ्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. चेंज इन कॉन्स्टिट्यूशन, सेल केल्यामुळे, अमलगमेशन केल्यामुळे, डीमर्जरमुळे नवीन GST नंबर जो दुसरा व्यक्ती तो टेक ओव्हर करतो त्याला घ्यायला लागेल, किंवा दुसरी कंपनी अस्तित्वामध्ये आली तर नवीन GST नंबर घ्यायला लागेल. पण ज्या मुख्य कंपनीला टेक ओव्हर केलं की 2 कंपन्या एकत्र आल्या किंवा डीमर्जर झाली, तर मग त्यांचा ITC जो आहे तो नवीन कंपनी जी अस्तित्वात आली तिथे ट्रान्सफर केला जाईल. त्याची इन्फॉर्मेशन द्यायला लागते फॉर्म GST ITC 01मध्ये. त्याला रूल ॲप्लिकेबल होतो 41. आता आपण इथे केस बघितला 2 की एकदम सप्लाय होता तो टॅक्सेबल झाला, तसं आणि जो कंपोजिशन स्कीममधनं रेग्युलरमध्ये आला. हे उलटंही होऊ शकतं. हे उलटं झालं बघा, इकडे 18(4) हे उलटं झालं की रजिस्टर्ड पर्सन टॅक्सेबल सप्लाय करत होता, गव्हर्नमेंटने त्याला एक्झाम केला. दुसरं ऑप्ट फॉर कंपोजिशन स्कीम, रेग्युलर स्कीममधनं कंपोजिशन स्कीममध्ये गेला. ह्या केसमध्ये आता टॅक्स पुढे कलेक्ट करणार नाही, आता पुढे टॅक्स कलेक्ट करणार नाही ना. मग आता जे ITC ऑफ इनपुट्स आणि कॅपिटल गुड्स जेवढा रिड्यूस अमाऊंट करून, जेवढे क्वार्टर झालेत, जेवढे क्वार्टर उरलेत तेवढी अमाऊंट रिड्यूस करा. त्याची इन्फॉर्मेशन GST ITC 03मध्ये द्या. रिव्हर्सलमध्ये आता टॅक्स द्यावा लागेल. ITC अवेलेबलला आणि ITC ट्रान्सफरला क्रेडिट मिळतं. इथे क्रेडिट जे तुम्ही घेतलं आहे ते तुमच्याकडनं काढून घेणार, म्हणजे अमाऊंट भरायला लागेल. सेक्शन 18(1), 18(2), 18(3), 18(4) झाले. 18(5) दिले मॅनर ऑफ ITC अवेलेबमेंट अँड रिव्हर्सल. जे तुम्हाला अवेलेबमेंट केलं आहे किंवा रिव्हर्सल केलं आहे त्या संदर्भात 2 रूल आहेत. एक रूल आहे 40, दुसरा आहे 44. हे 2 रूल आहेत. तिथे रूल प्रिस्क्राईब करू म्हणून सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे तिथे 40नी इथे आपण 40 वापरला, इथे आपण 44 वापरला. हे 2 रूल प्रिस्क्राईब केले आहेत ITC अवेल करण्याकरता किंवा रिव्हर्सल करण्याकरता.
तुमच्याकडे काही मशिनरी आहे, कॅपिटल गुड्स आहेत, तुम्ही त्याचं क्रेडिट घेतलं आहे, याचं लाईफ 60 महिने. 60 महिन्यानंतर का होईना सेल ऑफ कॅपिटल गुड्स, जर ते गुड्स विकले, ती मशिनरी विकली, तर हायर ऑफ टॅक्स ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स ऑन टॅक्सेबल व्हॅल्यूवरती टॅक्स किती आला, तुम्ही जी व्हॅल्यू ठरवली त्या मशिनरीची त्यावर टॅक्स किती कलेक्ट केला, ऑर टॅक्स कॅल्क्युलेटेड ॲज पर रूल 40 किंवा 44 किती यायला पाहिजे, ते तुम्ही जेवढे क्वार्टर सोडले किती क्वार्टर उरतात, मग त्याची व्हॅल्यू किती होते, मग टॅक्स किती यायला पाहिजे, मग ह्या दोन्हीवरती टॅक्स कॅल्क्युलेट केला जाईल. जर 60 महिन्यानंतर केलं तर मग ह्या रूलचा प्रश्न येत नाही काय. 60 महिन्याच्या अगोदर जर विकता तर मग किती व्हॅल्यूला विकला आणि किती क्वार्टर बाकी होते. जर तुम्ही कमी अमाऊंटला विकलं तर मग तुम्हाला जेवढा क्लेम त्याने दिला होता क्वार्टरप्रमाणे किती व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू कम्पेअर होईल तुम्ही कलेक्ट केलेल्या व्हॅल्यूशी, आणि त्यातली जी हायर व्हॅल्यू आहे तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटला पाहिजे. तुम्ही जास्त कॉस्टला विकलं, सपोज 10,000 टॅक्स बाकी होता आणि तुम्ही 12,000ला विकलं तर ओके, काय प्रॉब्लेम नाही गव्हर्नमेंटला. पण 10,000 क्वार्टरच्या व्हॅल्यूप्रमाणे तुम्ही 10,000चा टॅक्स अजून तुम्हाला बनतो त्या 4 क्वार्टरचा, आणि तुम्ही 8,000ला विकली वस्तू, 8,000 टॅक्स कलेक्ट केला तर 2,000 टॅक्स द्यावा लागेल. 4 क्वार्टरप्रमाणे 10,000 रिकवर व्हायला पाहिजेत. जर तुम्ही असेट वापरले असती तर असेट मग 50-60 महिने वापरली का क्लिअर झाली. पण जर तुम्ही त्याच्या अगोदरच ते विकता पण 10,000च्या पेक्षा कमी टॅक्स कलेक्ट करता तर जेवढा डिफरन्स आहे तेवढा टॅक्स भरायला लागेल. जो विकल्यावर जो कलेक्ट कराल तर तुम्ही दाखवणारच आहात, पण जो कमी कलेक्ट केला, हायर ऑफचा अर्थ काय होतो, हायर ऑफ टॅक्स ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू, किती टॅक्स कलेक्ट केला, आणि रूल 40 किंवा 44 प्रमाणे किती टॅक्स येतो, तो 10,000 येतो आहे आणि तुम्ही 12,000 कलेक्ट केला तर मग हायर ऑफ 12 तुम्ही कलेक्ट केला आहे मग काय प्रश्न नाही. पण 10 येतो आहे रूल 40 प्रमाणे आणि तुम्ही कलेक्ट 8 केला आहे, मग 2,000 वर्षी भरायला लागतील. हे एवढं आपल्याला पुढे जाऊन समजून घ्यायचे. काय शिकायचं हे मी सांगितलं आता, हा ओव्हरव्ह्यू होता फक्त. कशा करताय सेक्शन 18 हे कळण्याकरता हे पहिले सांगितलं. एक मिनिट मी आलो जरा, थोडं जरा एक मिनिट झालं. बघा आता काय दिलं आहे सेक्शनमध्ये. सेक्शन 18 सबसेक्शन 1 ऑफ द CGST ॲक्ट प्रिस्क्राइब्स द डेट when a person is entitled to take credit of input tax in respect of inputs held in stock and inputs contained in semi-finished or finished goods held in stock in particular circumstances. परिस्थिती काय, liable for registration, voluntary registration, composition scheme, exempt supply becomes taxable, या 4 सर्कमस्टन्सेसमध्ये. आता एक एक बघायचं तुम्हाला. जस्ट इथे आपण घेतले पॉईंट्स, एक एक पॉईंट्स पुढे दिलेत. लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲक्च्युली आता लिगल टेक्स्ट काय बघा. अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन अंडर CGST ॲक्ट विदिन 30 days, तो लायबल झाल्यापासून त्यांनी 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन दिलं. फ्रॉम द डेट
तुम्हाला डेट कुठली होईल, ऑन विच ही बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन अँड हॅज बीन ग्रँटेड सच रजिस्ट्रेशन शॅल बी एंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ inputs held in stock and inputs contained in semi-finished or finished goods held in stock on the day immediately preceding the date from which he becomes liable. आता हे कुठल्या डेटबद्दल बोलत आहेत, कुठल्या डेटबद्दल बोलत आहेत. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला लक्षात येईल. मिस्टर राम बिकम्स लायबल टू रजिस्टर. का रजिस्टर झाला तो, तर टर्नओव्हर एक्सीड झाला 40 लाख ऑन 2 एप्रिल 2021. आता 2 एप्रिलपासनं तो रजिस्टर्ड पर्सन होणार आहे, 2 एप्रिलपासून तो टॅक्सेबल पर्सन होणार आहे. आता या केसमध्ये 1 एप्रिल प्रिसिडिंग द डेट, अगोदरची डेट किती आहे, 1 एप्रिल. 2 एप्रिलला काय झाला, लायबल झाला. मग त्यांनी ॲप्लिकेशन जेव्हा देईल तेव्हा सांगेल मला रजिस्ट्रेशन तुम्ही 2 एप्रिलपासून द्या, कारण 2 एप्रिलपासून माझ्या टर्नओव्हर एक्सीड झाल्यामुळे मी टॅक्स कलेक्ट करण्याच्या पोझिशनला आलेलो आहे 2 एप्रिलपासून. अँड अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 20 एप्रिल. ऑल्दो त्यांनी रजिस्ट्रेशन 20 एप्रिलला ॲप्लिकेशन दिलं आहे, हे 30 दिवसामध्ये तो करतो आहे. 2 एप्रिलपासून 20 एप्रिल 18 दिवस आहेत. त्यांनी विदिन 30 डेजमध्ये ॲप्लिकेशन दिलं. आता ज्या वेळेस त्याला रजिस्ट्रेशन ग्रँट केलं जाईल ते रजिस्ट्रेशन त्याला 2 एप्रिलपासून मिळेल, ते त्याला 2 एप्रिलपासून मिळेल. आणि मग त्याला ज्या दिवशी त्याला सर्टिफिकेट मिळेल त्या दिवसापासून ते 2 एप्रिलपर्यंत जेवढे तरी इनवॉइस बनवलेत त्याला त्याचे रिवाइज इनवॉइस बनवायला लागतील आणि त्यात त्याला टॅक्स कलेक्ट करायला लागेल. आणि त्याला जे त्याच्याकडे 1 एप्रिलपर्यंत त्याच्याकडे जो इनपुट होता स्टॉकमध्ये त्याचा त्याला क्रेडिट मिळेल. बघा आता परत एकदा थोडं वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं आहे. जे आत्ता मी बोललो तेच. रजिस्ट्रेशन ऑप्टेंड, जर रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये घेतलं तरच हा बेनिफिट मिळतो, 30 दिवसानंतर घेतलं तर हा बेनिफिट मिळत नाही. सेक्शन 18(1)(a) रीड विथ रूल 41 ऑफ CGST रूल्स. इलिजिबल पर्सन आहे, 30 दिवसामध्ये जर का त्यांनी ॲप्लिकेशन दिलं तर तो इलिजिबल होतो. कशाकरता, इनपुट करता. ITC ऑन इनपुट्स, इनपुट इन स्टॉक, सेमी फिनिश गुड्स इन स्टॉक, दुसरं फिनिश गुड्स इन स्टॉक, हे इनपुट्स आहेत. याचं क्रेडिट मिळेल. कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळणार नाही, इनपुट सर्व्हिसेसचं क्रेडिट मिळणार नाही. कधी मिळेल, ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग, ज्या दिवशी तो लायबल झाला त्याला सर्टिफिकेट मिळालं त्या डेटपासून, त्याच्या अगोदरची जी डेट आहे प्रिसिडिंग द डेट, त्या डेटमध्ये त्याच्याकडे जो स्टॉक होता त्या स्टॉकवर त्याला इनपुटवरती ITC जो आहे तो मिळेल. रूल 41 काय सांगतो, टू क्लेम ITC रजिस्टर्ड पर्सन हॅज टू फाईल अ डिक्लेरेशन ऑन कॉमन पोर्टल इन फॉर्म ITC 01 विदिन 30 डेज ऑफ बिकमिंग इलिजिबल टू क्लेम ITC. 30 दिवसामध्ये त्याला ITC क्लेम करायचा असेल तर त्यांनी ITC 01मध्ये इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की त्याच्याकडे इनपुट्स इन स्टॉक किती आहे, इनपुट्स इन सेमी फिनिश गुड्स किती आहे, इनपुट इन फिनिश गुड्स किती आहे. फर्निश डिटेल्स ऑफ स्टॉक, इनपुट, इनपुट्स इन सेमी फिनिश गुड्स. जर जी व्हॅल्यू आहे इनपुट्सची ती जर 2 लाखापेक्षा जास्त आहे, 2 लाख टू बी सर्टिफाईड बाय प्रॅक्टिसिंग CA किंवा कॉस्ट अकाउंटंट वेअर ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ क्लेम ग्रेटर दॅन 2 लाख. As per section 18(2), a registered person shall not be entitled to take input tax credit under section 18(1) in respect of any supply of goods or services or both to him after the expiry of 1 year from the date of issue of tax invoice relating to such supply. 1 वर्ष अगोदरचे जे इनवॉइस असतील त्या इनपुट्सवरती नॉट बी इंटायटल, त्याच्यावरती त्याला ITC घेण्याचा अधिकार नाही आहे.
त्याला हक्क नाही आहे. इंटायटलचा अर्थ काय? हक्क. नॉट बी इंटायटल, हकदार. रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी इंटायटल टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट. सेक्शन 18(1) मध्ये जे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे ते 1 वर्षापर्यंतच्या इनवॉइसवरती मिळेल. असा कुठला इनवॉइस आहे जो 1 वर्ष अगोदरचा आहे आणि त्या इनवॉइसमध्ये काही परचेस केलं आहे आणि ते इनपुट स्टॉकमध्ये आहे तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. हे पण तसंच आहे. तो लायबल झाला म्हणून डिसिशन घेतलं. दुसरी परिस्थिती काय? स्वइच्छेने डिसिशन घेतलं. स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेतलं. अ पर्सन हू टेक्स रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(3) व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, हा सेक्शन तो आहे. सेक्शन 25(3) शॅल बी इंटायटल टू टेक क्रेडिट. त्याला क्रेडिट मिळेल. कसलं क्रेडिट मिळेल? इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स हेल्ड इन स्टॉक अँड इनपुट्स कंटेन इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक on the day immediately preceding the date of grant of registration. Mr. Vijay Kumar applied for voluntary registration although turnover is less than prescribed limit. स्वइच्छेने त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. कधी घेतलं? ऑन 20th April 2021 अँड ग्रँटेड रजिस्ट्रेशन ऑन 18th May. त्यांना 18 मेला सर्टिफिकेट मिळालं. He is entitled to take credit of tax held in stock on 17th May 2021. त्यांना कुठल्या डेटला मिळालं? 18 मेला. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरची डेट येते त्याच्या अगोदरच्या दिवशी जी डेट आहे त्या डेटपर्यंतचं क्रेडिट मिळतं. त्या डेटपासून 1 वर्ष अगोदरपर्यंत जेवढे इनवॉइस आहेत त्याचा स्टॉक शिल्लक आहे त्याच्यावरचं जे इनपुट आहे त्याचं क्रेडिट मिळेल. बघा आता समराईज फॉर्ममध्ये इलिजिबल पर्सन आहे याला क्रेडिट मिळेल. अ पर्सन हू टेक्स व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. क्रेडिट कसलं मिळेल? कॅपिटल गुड्सचं मिळणार नाही, इनपुट सर्व्हिसेसचं मिळणार नाही. इनपुट्स 3 प्रकारचे आहेत. इनपुट्स इन स्टॉक, सेमी फिनिश गुड्स, फिनिश गुड्स. बस इनपुट्सवरच मिळेल. ॲज ऑन कधी मिळेल? ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन मला मिळतं आहे 20 मेला, तर 19 मेपर्यंत जो स्टॉक आहे माझ्याकडे जे इनपुट्स आहे त्याचं क्रेडिट मला मिळेल. पण ते क्रेडिट मला अवेल करण्याकरता, ते क्रेडिट मला मिळण्याकरता ॲज पर रूल 41 टू क्लेम ITC रजिस्टर्ड पर्सन हॅज टू फाईल अ डिक्लेरेशन ऑन कॉमन पोर्टल in form GST ITC 01 within 30 days of becoming eligible to claim ITC. Furnish detail of stock, inputs in semi-finished goods, finished goods, and to be certified by practicing CA cost accountant where aggregate value of claim greater than 2 lakh. Greater than 2 lakh जर असेल तर बघ प्रॅक्टिसिंग CA किंवा कॉस्ट अकाउंटंट करणार ते सर्टिफाईड त्याची कॉपी घ्यायला पाहिजे. ॲज पर सेक्शन 18(2) 1 वर्षामध्ये इनवॉइस घ्यायला पाहिजे. बस आपण आता काय बघितलं? 18(1) मध्ये A आणि B बघितले. 18(1) मध्ये A आणि B बघितले. लायबल फॉर रजिस्ट्रेशन जर लायबल असेल असं एक बघितलं. दुसरं व्हॉलंटरी बघितलं. हे 2 आपण सब सेक्शन 2 पॉईंट त्यातले बघितले. हे 2 सर्कमस्टन्सेस बघितले. या 2 सर्कमस्टन्सेसमध्ये क्रेडिट ऑफ इनपुट सेमी फिनिश गुड्स, फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक याचं क्रेडिट मिळेल. ITC अवेलमेंट 18(1) न्यू रजिस्ट्रेशन, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन आणि 18(2) मध्ये टाईम लिमिट दिलं आहे. 1 वर्षाचे इनवॉइस जेवढे आहेत तेवढाच ITC मिळेल आणि इनपुट्सवरचाच मिळेल. आणि रूल 40 प्रमाणे तुम्हाला ITC 01 भरायला लागेल. पुढे कंपोजिशन स्कीम टू नॉर्मल टॅक्सपेअर. कंपोजिशन स्कीम त्यांनी सोडली आणि तो नॉर्मल टॅक्सपेअर झाला. कंपोजिशन स्कीम सोडली आणि नॉर्मल टॅक्सपेअर झाला. वेअर एनी रजिस्टर्ड पर्सन सीजेस
टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. त्यांनी सेक्शन 10मध्ये यापुढे मी टॅक्स भरणार नाही थांबवलं, सीज म्हणजे स्टॉप केलं, आणि तो ही शॅल बी इंटॅटल. आणि तो रेग्युलर स्कीममध्ये आला तर मग त्याला हक्क आहे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा, इनपुट टॅक्स घेण्याचा इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स हेल्ड इन स्टॉक. पुढे येतो मी, सोपं आहे समजायला, हे ह्या फॉर्ममध्ये इझी लवकर कळेल. इलिजिबल पर्सन कोण आहे? कंपोजिशन डीलरमधून तो नॉर्मल टॅक्स पर्सन झाला. हे आपलं 18(1)(c) मध्ये 18(1)(c) मध्ये वेअर एनी रजिस्टर्ड पर्सन सीजेस टू पे टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम, इनपुट्स इन स्टॉक, सेमी फिनिश गुड्स इन स्टॉक, फिनिश गुड्स इन स्टॉक, कॅपिटल गुड्सचं पण क्रेडिट मिळेल, कॅपिटल गुड्सचं पण क्रेडिट मिळेल. पण रूल 41A काय सांगतो? ITC शॅल बी रिड्यूस बाय 5% पर क्वार्टर ऑफ इयर और पार्ट देअर ऑफ फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस. तुम्ही कधी घेतली ती मशिनरी? 10 महिन्यापूर्वी. 4 क्वार्टरचं सोडून द्या, बाकी जे आता 16 क्वार्टर आहेत त्याचं क्रेडिट किती होईल ते मिळेल तुम्हाला. सपोज 40,000 ITC आहे, 40,000 ITC आहे, 10 महिन्यापूर्वीचे तुमच्याकडे कॅपिटल गुड्स आहे. 40,000 एक कॅपिटल गुड्स आहे, त्याचा ITC 40,000 आहे. कॅपिटल गुड्सचा ITC किती आहे? 40,000. पण ती मशिनरी 10 महिन्यापूर्वीची आहे, 10 महिन्यापूर्वीची आहे. किती ITC क्लेम होईल? 3 क्वार्टर जाईल सर. 10 महिने म्हणजे 4 क्वार्टर गेले ना. 4 क्वार्टर, सॉरी, हां 4 क्वार्टर 9 महिने 20% अमाऊंट गेली, गेले. बाकीची अमाऊंट आहे जी 80% ती मिळेल. म्हणजे 32,000चा ITC तुम्ही घेऊ शकता, 32,000चा ITC घेऊ शकता. इथे कॅपिटल गुड्सचा ITC मिळतो, फक्त कंडिशन काय? रूल 41A प्रमाणे ITC शॅल बी रिड्यूस बाय 5% पर क्वार्टर ऑफ इयर और पार्ट देअर ऑफ फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस. इनवॉइस कुठल्या डेटचा आहे? त्याची लाईफ किती आहे? 60 महिने. मग 60 महिन्याप्रमाणे किती महिने वापरला? पण क्वार्टरवर हिशोब करायचा. तर क्वार्टरवर हिशोब केला, 4 क्वार्टर संपले, बाकी जे 16 क्वार्टर आहेत त्याची कॉस्टिंग करा, तेवढा ITC घ्या. बाकी 41 प्रमाणे, रूल 41 प्रमाणे यांना पण ITCचा क्लेम मिळण्याकरता फॉर्म GST ITC 01 द्यायला लागेल. त्यामध्ये सगळं डिक्लेअर करायला लागेल की इनपुट्स किती आहेत, कॅपिटल गुड्स किती आहे, हे सगळं द्यायला लागेल. आणि 2 लाखाच्या वरती क्लेम असेल तर मग प्रॅक्टिसिंग CA कॉस्ट अकाउंटंटकडनं सर्टिफाईड करून घ्यायला लागेल. आणि 18(2) ह्याला पण ॲप्लिकेबल आहे. नो क्रेडिट शॅल बी अवेलेबल आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस रिलेटिंग टू सच सप्लाय. आता आपण जे बघितलं ते कंपोजिशन स्कीम सोडून तो रेग्युलर स्कीममध्ये आला, त्याला इनपुटचं क्रेडिट मिळेल, कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळेल 5% पर क्वार्टर सोडून. आता खाली एक्झाम्पल आहे. मिस्टर C, अ कंपोजिशन डीलर, परचेस कॅपिटल गुड्स ऑन 1st April 2020 ऑफ ₹1 lakh अँड पेड 18,000. GST पेड केला आहे 18,000. ऑन 2nd April he ceases to pay tax under the composition scheme and become a normal taxpayer. Credit on capital goods shall be reduced at 5% for 4 quarters. यानी 1 वर्षापूर्वी घेतली होती असेट 1 एप्रिल 20ला आणि 2 एप्रिल 21ला त्याने काय केलं? रेग्युलर स्कीममध्ये आला. आता त्याला मग त्याप्रमाणे त्याला 5% 4 क्वार्टरप्रमाणे 20% अमाऊंट सोडायला लागेल. 3,600 अमाऊंट कमी झाली बघा, 14,400 आले. मी तुम्हाला 40,000चं एक्झाम्पल दिलं, त्यात तुम्हाला मग 20% सोडायला सांगितले, 8,000 सोडायला लागले. इकडे तुम्ही त्याचप्रमाणे करताय, 18,000 × 5% × 4. मध्ये तुम्ही 3,600 ॲड केले तर किती होतात? 18,000. 20% अमाऊंट सोडायला लागली 4 क्वार्टरची. कितकी समस्या आहे का?
कितकी? चौथा आहे एक्झाम सप्लाय बिकम्स टॅक्सेबल वेअर an exempt supply of goods or services or both by a registered person becomes taxable supply. Such person shall be entitled to take credit of input tax in respect of inputs held in stock and inputs contained in semi-finished or finished goods held in stock relatable to such exempt supply and on capital goods exclusively used for such exempt supply. On the day immediately preceding the date, अगोदरच्या तारखेपर्यंत जे त्याच्या स्टॉकमध्ये त्या संदर्भातले त्या एक्झाम सप्लाय संदर्भातले जे इनपुट्स आहेत आणि ज्या एक्झाम सप्लाय तो करत होता त्याकरता ज्या कॅपिटल ॲसेट वापरत होता त्या कॅपिटल ॲसेटचं क्रेडिट त्याला मिळेल. वेअर एनी रजिस्टर्ड पर्सन सीजेस टू पे टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम. सॉरी हे डी आहे ना आता. हां इथे काय झालं एक्झाम सप्लाय टॅक्सेबल झाला. ते इथे हे येणार नाही हे वाक्य चुकीचं आलं. एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय झाला तर त्या केसमध्ये त्याला क्रेडिट मिळेल. आणि जसं तिकडे 18(1)(c) जसं आहे सेम तसंच 18(1)(d) पण होतं. 5% हां 5% त्याला रिड्यूस करायला लागेल. तिकडे चेंज करायचं राहिलं ते. वेअर एक्झाम सप्लाय बिकम टॅक्सेबल सप्लाय एंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट्स सेमी फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक रिलेटेबल टू सच एक्झाम सप्लाय. काय म्हटलं रिलेटेबल टू सच एक्झाम सप्लाय. त्या एक्झाम सप्लायच्या कनेक्टेड काही गुड्स होते आणि कॅपिटल गुड्स होते जे त्याकरता एक्सक्लुझिव्हली यूज केले जात होते त्याचं क्रेडिट मिळेल. ITC on capital goods shall be claimed after reducing tax paid on capital goods by 5% per quarter or part thereof rule 41 प्रमाणे सब रूल 1. आता रूल 40 आपण बघितलं 2-3 वेळा तर ॲक्च्युली रूल 40 मध्ये काय दिले. सब रूल 1 मध्ये 5% कमी करून घ्या पर क्वार्टर हेच दिले. द इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ Section 18 subsection 1 on the input held in stock or inputs contained in semi-finished or finished goods held in stock or the credit claim on capital goods. Capital goods पण आहे. In accordance with capital goodsला तुम्हाला C आणि D साठी दिले. A आणि B ला कॅपिटल गुड्सचे क्रेडिट मिळत नाही. सेक्शन 18(1) मध्ये तुम्हाला 4 सर्कमस्टन्सेस आहेत. एक रजिस्ट्रेशन लायबल झाला म्हणून घेतलं, दुसरं व्हॉलंटरी म्हणून घेतलं, तिसरं कंपोजिशन स्कीममधनं रेग्युलरला आला, एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय झाला. तर ह्या C आणि D मध्ये कंपोजिशनमधनं रेग्युलरला आला किंवा मग एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय झाला. या 2 केसमध्ये कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळेल हे इथे दिलेलं आहे. हां चारीमध्ये ते चारीमध्ये त्या रूलप्रमाणे चारीमध्ये की तुम्हाला एका वर्षामधले जे इनपुट्स आहेत त्याचं क्रेडिट मिळेल. ते सेक्शन 18 सबसेक्शन 2 मध्ये सांगितलं आहे. The input tax credit on capital goods in terms of section 18(1) clause C and D यामध्ये कॅपिटल गुड्सचे क्रेडिट मिळणार आहे. शॅल बी क्लेम आफ्टर रिड्युसिंग द टॅक्स पेड on such capital goods by 5% points per quarter of a year or part thereof from the date of the invoice or such other documents on which the capital goods were received by the taxable person. Rule 1 मध्ये B, the registered person shall within a period of 30 days from the date of becoming eligible to avail the input tax credit under section 18(1) or within such further period
ॲज मे बी एक्सटेंडेड बाय कमिशनर. कमिशनरनी नोटिफिकेशन दिली तर त्याप्रमाणे डेज वाढू शकतात. अदरवाईज बाय डिफॉल्ट दिवस किती आहेत? 30 दिवस. शॅल मेक अ डिक्लेरेशन इलेक्ट्रॉनिकली ऑन द कॉमन पोर्टल इन फॉर्म GST ITC 01 to the effect that he is eligible to avail the input tax credit as aforesaid. आता बरं ज्यावेळेस पहिल्यांदा वॅटमधलं क्रेडिट घ्यायचं होतं GSTमध्ये, एक्साईज क्रेडिट घ्यायचं होतं GSTमध्ये, तेव्हाही असा फॉर्म दिला होता आणि त्या फॉर्ममध्ये स्टॉकची इन्फॉर्मेशन द्यायची होती, पण त्याची डेट वारंवार नोटिफिकेशन देऊन त्यांनी एक्सटेंड केली होती. त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारचा काय ITC 1 भरायचं आहे त्याची डेट एक्सटेंड होऊ शकते. ती एक्सटेंड करण्यात नोटिफाय जर केलं तर डेट ती एक्सटेंड होईल. प्रोव्हाइडेड दॅट एनी एक्सटेंशन ऑफ द टाईम लिमिट नोटिफाईड बाय द कमिशनर or state tax or the commissioner of union territory tax shall be deemed to be notified by the commissioner. त्यांनी जरी नोटिफाय केली तरी ती कमिशनरने नोटिफाय केली असं समजलं जाईल. वरती काय दिलं आहे? कमिशनर नोटिफाय करेल. बी एक्सटेंडेड बाय द कमिशनर बाय नोटिफिकेशन. प्रोव्हाइडेड दॅट एनी एक्सटेंशन ऑफ द टाईम लिमिट नोटिफाईड बाय द कमिशनर ऑफ स्टेट, सेंट्रलचं नाही, स्टेटच्या कमिशनरने केलं किंवा UTच्या कमिशनरने केलं तरी पण ते CGSTच्या कमिशनरने नोटिफाय केलं असंच मानलं जाईल. रूल आहे ना खूप लेंदी असतात. रूलमध्ये अगदी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं असतं. आपण सारांश बघून झाला आहे आपला, पण जस्ट रूल 40चा उल्लेख आला त्यामुळे रूल 40 काय हे मी दिलं इकडे. जे मी सांगितलं आहे त्याहून नवीन वेगळं काय सांगणार नाही आता. द डिक्लेरेशन अंडर क्लॉज B shall clearly specify the details relating to the input held in stock or inputs contained in semi-finished or finished goods held in stock or as the case may be capital goods on the day immediately preceding the date from which he becomes liable to pay tax under provision of the act in case of claim under section 18(1)(a), दूसरा 18(1)(b), तीसरा 18(1)(c), 18(1)(d. सी मध्ये काय सांगितलं? तर डिक्लेरेशन अंडर क्लॉज B, तुम्ही जेव्हा डिक्लेअर कराल ITC 01 मध्ये तेव्हा तुम्ही कुठल्या सेक्शनमध्ये कुठल्या सबसेक्शनप्रमाणे ते ITC 01 भरताय हे तिकडे क्लिअरली स्पेसिफाय करा. हेच 2 लाखाहून जास्त ITC असेल तर सर्टिफाय करून घ्या. आणि C आणि D मध्ये the input tax credit claim in accordance with the provision of section 1C and 1D shall be verified with corresponding details furnished by the corresponding supplier. सप्लायरने GSTR 1 मध्ये तो इनवॉइस अपलोड केलेला दाखवलेला असला पाहिजे GSTR 1. आणि जर कंपोजिशन स्कीममध्ये असेल तर कोणाकडनं परचेस केला याची माहिती GSTR 4 मध्ये भरलेली असते. हे व्हेरीफाय केलं जाईल. शॅल बी व्हेरीफाईड विथ करस्पॉन्डिंग डिटेल फर्निश्ड बाय द करस्पॉन्डिंग सप्लायर. म्हणजे तो टॅक्स गव्हर्नमेंटला मिळाला आहे हे व्हेरीफाय करून घ्या. तुम्ही ज्याचा कॅपिटल गुड्सचा ITC क्लेम करताय तो गव्हर्नमेंटला टॅक्स मिळालेला असला पाहिजे. जर तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये होतात तर तुम्हाला तुम्ही जेव्हा यावेळेस परचेस डिक्लेअर केलं जातं GSTR 4 मध्ये त्यावेळेस बघितलं जातं की आपल्या सप्लायरने टॅक्स दाखवला की नाही. तो दाखवला आहे हे तुम्ही GSTR 4 मध्ये भरता. आणि जर हा रजिस्टर नव्हता आणि त्याने असेट विकत घेतली होती तर ती त्यांनी B2C मध्ये दाखवली असेल, पण त्याचा टॅक्स भरला आहे त्यांनी गव्हर्नमेंटकडे हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. द अमाऊंट ऑफ क्रेडिट इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 18(6) शॅल बी कॅल्क्युलेटेड. आता हे आपण नंतर परत बघू, परत हे लागेल तेव्हा हा पॉईंट येईल तर आम्ही घेणे. आता आपण काय बघितलं? 41 बघितलं. 41(2) चा आत्ता काय रेफरन्स नाही आहे, 41चा रेफरन्स आहे आणि त्यामध्ये किती पॉईंट होते
ते पॉईंट कन्क्लूड केलेत एका स्क्रीनवरती. कुठला फॉर्म भरायचा आहे? ITC 01 विदिन 30 days. तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही फॉर्म बघू शकता इकडे येऊन. आपण फॉर्म ज्या फॉर्मबद्दल बोलतोय एवढं सर हे ITC फॉर्म जेव्हा तो फर्स्ट टाइम लायबल दाखवतो तुम्हाला, दाखवतो. तेव्हा भरायचं आहे ना, म्हणजे ITC क्लेम करायला. केतकी दिसते ना काय चाललंय? हो हो येस. ITC 01 आहे. सी रूल 41 ITC 01 डिक्लेरेशन फॉर क्लेम ऑफ इनपुट एज क्रेडिट अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 18 प्रमाणे वर दिलं बघा इकडे की 1A प्रमाणे आहे क्लेम, 1B प्रमाणे आहे, 1C प्रमाणे का D प्रमाणे. बाकी मग त्याची माहिती येईल त्या फॉर्ममध्ये, रजिस्ट्रेशन नंबर येईल, रजिस्ट्रेशन कधी मिळालं ती डेट वगैरे सगळं येईल. GST रजिस्ट्रेशन, डिटेल ऑफ स्टॉक ऑफ इनपुट्स अँड इनपुट कंटेन इन सेमी फिनिश गुड्स और फिनिश गुड्स ऑन विच ITC इज क्लेम. ITC क्लेम करताय. GSTN इनवॉइस, पुढे डिस्क्रिप्शन ऑफ इनपुट हेल्ड इन युनिट क्वांटिटी किती आहे, क्वांटिटी, व्हॅल्यू ॲडजस्टेड बाय अमाऊंट ऑफ ITC क्लेम रुपीज किती ITC आहे. अशा प्रकारे ही माहिती भरायची. कॅपिटल गुड्स 2 लाखाहून जास्त जर का असेल तर पर्टिक्युलर्स ऑफ सर्टिफाईंग चार्टर्ड अकाउंटंट्स इन कॉस्ट अकाउंटंट वेअर ॲप्लिकेबल. मग नेम ऑफ द फर्म इश्यूइंग सर्टिफिकेट, नेम ऑफ सर्टिफाईंग चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, मेंबरशिप नंबर, डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट, अटॅचमेंट, ऑप्शन फॉर अपलोडिंग सर्टिफिकेट. हे सगळं ऑनलाईनच करायचं. सर्टिफिकेट घ्या, त्याची इथे माहिती भरा आणि ते सर्टिफिकेट अपलोड करा. खाली व्हेरिफिकेशन. दुसरा ITC 02 आहे. ITC 02A हे वेगवेगळे फॉर्म आहेत, तिकडे येतील तुम्हाला. जस्ट एक माहिती असं म्हणून मी दाखवला आता की अशा अशा प्रकारचा फॉर्म आहे. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायला सांगितली आहे ती कुठे द्यायची, त्या फॉर्ममध्ये द्यायची आहे. माहिती कुठली विचारताय तुमच्याकडे, तुम्ही कोणाकडे मटेरियल घेतलं होतं, तो रजिस्टर्ड पर्सन होता, मग त्याचा रजिस्टर्ड नंबर, त्याचा डेट, तुम्ही काय डेटला घेतलं, किती अमाऊंट आहे, बस हीच माहिती त्यामध्ये येणार आहे. Conditions and restrictions for claiming ITC. Section 18 subsection 2. A registered person shall not be entitled to take input tax credit under 18(1) in respect of any supply of goods
or services or both to him after the expiry of 1 year. 18(2) आपण बघितलं ते जस्ट पूर्ण वाचतोय आता आपण की 1 वर्षापूर्वी जे टॅक्स इनवॉइस आहेत त्या संदर्भातला काय सप्लाय घेतला असेल इनवर्ट सप्लाय त्याचा ITC मिळणार नाही. बघा आता मिस्टर दवे बिकम्स लायबल टू रजिस्टर ऑन 2 एप्रिल 2021 अँड अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 20 एप्रिल 2021. आता यांनी 2 एप्रिलला त्यांना रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. ही इज एंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हेल्ड इन स्टॉक ऑन 1 एप्रिल 2021. मिस्टर दवे शॅल नॉट बी एंटायटल to take credit of stock held on 1st April 2021 if the tax invoice issued for the said stock is prior to 31 मार्च 2020. 1 वर्ष अगोदरचं होईल ते. रजिस्टर कधी झाले 2 एप्रिलला. मग 1 एप्रिलपासनं मागच्या 1 एप्रिलपर्यंत जेवढा काळ आहे 1 वर्षाचा त्यातले जेवढे इनवॉइस आहेत त्याचं क्रेडिट मिळेल. पण जे 31 मार्चचा स्टॉक कुठला असेल त्याचं क्रेडिट मिळणार नाही. 1 वर्ष अगोदरचा कुठला इनवॉइस असेल तर त्याच्यामध्ये काय तुम्ही टॅक्स दिला जरी असेल तरी त्याचे तुम्हाला इनपुट टॅक्स क्लेम करता येणार नाही. पर्सन 18(2) काय सांगतो पर्सन एंटायटल टू टेक ITC विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस. ITC अवेलमेंट 18(1) कशा करता होते न्यू रजिस्ट्रेशन व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड पर्सन एक्झाम सप्लाय तो टॅक्सला आला कंपोजिशन बरोबर एक्झिट फ्रॉम कंपोजिशन स्कीम. या केसमध्ये 18(2) सांगतो की टाईम लिमिट किती आहे. जे टाईम लिमिट आहे ते 1 वर्षामधले इनवॉइस असतील तुम्हाला त्याचं ITC भेटेल. आणि कॅपिटल गुड्सची तुम्ही रिड्यूस करून घेता 5% हां बस पर क्वार्टर. इथे आपलं 18(1) आणि 18(2) आहे हे संपलं. आता एक्झाम्पल आहे 18(1)A मधलं. एक एक्झाम्पल घेतलं आहे मी तुम्हाला ह्या नोट्स देतो. तुम्ही एक्झाम्पल बघून तुम्हाला काय कळतं का बघा. ठीक आहे. हा विषय कसा बघा मी तुम्हाला सांगितला पहिले मी ओव्हरव्ह्यू घेतला. मी सगळ्यात पहिले काय घेतलं हा सुरू करण्यापूर्वी नाही इथे आता मी आज जेव्हा सुरू केला सेक्शन 18 हा मी ओव्हरव्ह्यू घेतला तुम्हाला की 18(1) मध्ये काय 2 मध्ये काय 3 मध्ये काय 4 मध्ये काय 5 मध्ये काय 6 मध्ये काय त्याला रूल किती आहेत हे एकाच स्क्रीनवरती ॲक्च्युली मी सगळं तुम्हाला सांगितलं की विषय कसला आहे सेक्शन 18 मध्ये. आणि त्यातला फक्त आता आपण 18(1) मधला ITC अवेलमेंटचा हा जो पार्ट आहे हा पूर्ण बघितला. 18(2) मधला भाग आहे तो बघितला. आता 18(3), 4, 5 तर रूलच आहेत बरोबर आहे. 18(3) मध्ये ट्रान्सफर आहे 4 मध्ये रिव्हर्सल आहे आणि कॅपिटल गुड्सचं 4 मध्ये. आता जर तुम्हाला हे हजम झालं हे तुम्हाला प्रॉपरली हजम झालं तर पुढच्यामध्ये पण काय तुम्हाला कठीण होणार नाही. पण एका दिवशी सगळं नको असं मला वाटतं. हां नाही कसं होतं की एकदा विषय कळल्यानंतर तो 1-2 वेळा वाचला ना तर तो क्लिअर होतो. आता मी 2 एक्झाम्पल टाकलीत त्याच्यावरती 2 एक्झाम्पल तिथे घेतलेली आहेत. ती 2 मी पुन्हा एकदा रीड केलं आणि ती 2 एक्झाम्पल तुम्ही बघितली तर तुम्हाला क्लिअर होईल. आजचा क्लास थांबूया इथे. येस सर.